हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नर्सिंगची जी सीईटी आहे तर त्या सीईटीचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे, ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे, त्यानंतर कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत, त्यानंतर तुम्हाला फोटो आणि साईन कशा पद्धतीने तिथे अपलोड करायचं आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तर तो फॉर्म डाउनलोड करायचा आहे. तर ही सर्व प्रोसेस आज आपण स्टेप बाय स्टेप आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला स्टार्ट करू. रजिस्ट्रेशनसाठी सर्वात पहिले गुगलमध्ये यायचे आणि सीईटी सेल टाईप करायचे. सीईटी सेल टाईप करून त्याला सर्च करायचे आणि जी पहिली साईट येते तर तुम्हाला त्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचे. त्यानंतर सेकंड नंबरचे ते ऑप्शन आहे सीईटी सेल. तर त्यानंतर तुम्हाला ओपन केल्यानंतर इथे रजिस्टर ईमेल आय डी जर ऑलरेडी असेल तर करा, नाही तर मग नवीन करा. आता आपण नवीन पद्धतीने जातोय. तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं जे नाव आहे आणि जे मिडल नेम आहे म्हणजे वडिलांचं जे नाव आहे तर तुम्हाला इथे नाव तुमचं टाईप करायचं आहे ॲज पर द मार्कशीट. त्यानंतर जे तुमचं आडनाव असणार आहे सरनेम तर ते टाईप करायचं आहे. आणि जो तुमचा ईमेल नंबर व्हॅलिड आहे, जो ईमेल नंबर चालू आहे ज्याच्यावर तुम्हाला मेल जाऊ शकतो, तर असा मेल आय डी तुम्हाला इथे टाईप करायचा आहे. हा मेल आय डी तुमचा स्वतःचा असेल किंवा तुमच्या पॅरेंट्सचा जरी असेल तरी पण चालू शकतो. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मेल आय डी टाकणार तर मेल आय डी नंतर तुम्हाला याला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. हा पासवर्ड तुम्ही एका ठिकाणी लिहून पण ठेवू शकता, कारण की ज्यावेळेस तुम्ही परत लॉग इन कराल तर हा पासवर्ड तुम्हाला लागणार आहे. परत हा पासवर्ड तुम्हाला कन्फर्म करायचा आहे आणि इथं कन्फर्म पासवर्डमध्ये परत एकदा तुम्हाला तो पासवर्ड टाकायचा आहे. हे पासवर्ड टाकल्यानंतर जी तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे तर जी डेट ऑफ बर्थ तुमची ईमेल आय डीच्या वेळेस तुम्ही लॉग इन केली होती किंवा ज्यावेळेस ती डेट ऑफ बर्थ यूज केलेली आहे तर तीच सेम डेट ऑफ बर्थ तुम्हाला आता यूज करायची आहे आणि तुम्हाला नंतर इथे रजिस्टर करायचे आहे. रजिस्टर केले की तुम्हाला ईमेल व्हेरिफिकेशन येईल. जो मेल आय डी तुम्ही तिथे टाकलेला आहे तर तोच मेल आय डी, त्या मेल आय डीवर एक स्पेसिफिक क्लिक हेअर नावाचं गोष्ट येईल जिथे तुम्हाला फक्त क्लिक करायचं असणार आहे. तर आता आपण मेल आय डीमध्ये जाऊ आणि तिथे तुम्ही बघू शकता की आपला MSCETचा मेल आलेला आहे. मेल आय डीला आपण जो मेल आला आहे त्याला आपण ओपन करणार आणि जो व्हेरीफाय ईमेल तुम्हाला इथे जे खाली नाव दिसतंय तर आता आपण जस्ट ह्या व्हेरीफाय ईमेल जो आहे तर याच्यावर आपण क्लिक करणार, जेणेकरून आपला जो मेल आय डी आपण तिथे टाकला होता तर तो मेल आय डी आपण अशा पद्धतीने व्हेरीफाय करतोय. मेल आय डी व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट असं जे युजर इन्फो म्हणजे तुमची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे जी भरणे गरजेचं आहे तर ती बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे फिल करायची आहे. सर्वात पहिले तुम्हाला आता तिथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. आपण जो मोबाईल नंबर चालू आहे तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर फादर्स नेम जे आपण पहिले टाकलं होतं तेच टाकायचं आहे. त्यानंतर मदर्स नेम आहे तर मदर नेम तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर जे आपलं रिलिजन आहे, रिलिजन हिंदू मुस्लिम ॲज पर युअर रिलिजन तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर जे आपलं रिजन आहे म्हणजे आपण कोणत्या रिजनमध्ये राहतो ते सिलेक्ट करायचे आहे. रिजन सिलेक्ट केल्यानंतर तुमची मदर टंग असेल, आता याच्यामध्ये फक्त हिंदी अवेलेबल आहे, मराठी नाही आहे, तर तुम्ही सर्व हिंदी पण करू शकता. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन येईल आणि तुमचं जे उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न ॲज पर युअर वार्षिक उत्पन्नाचा दाखला तुम्ही तिथे टाकू शकता. मॅरिटल स्टेटस मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड. त्यानंतर आता जे ॲड्रेस आहे तर इथे ॲड्रेस ज्यावेळेस तुम्ही लाईन 1 लाईन 2 टाकणार आहे तर खाली जे ॲड्रेस येतो तर तो आपोआप तिथे फिल होत असतो. तर तुम्हाला फक्त तुमचं जे ॲड्रेस आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर स्टेट आहे, स्टेट आपल्या सर्वांचं काय येईल, महाराष्ट्र येईल. तर महाराष्ट्र सर्वांनी इथे सिलेक्ट करायचे. कोणी महाराष्ट्र बाहेर असेल तर ते त्या पद्धतीने करू शकतात. डिस्ट्रिक्ट, आता मी नाशिकमधून फॉर्म भरतोय तर मी इथं नाशिक हा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करणार. त्यानंतर इथे आपला जो तालुका आहे तर तो तालुका इथे सिलेक्ट करायचा आहे. तालुका पण आता मी नाशिकच सिलेक्ट करतोय. त्यानंतर व्हिलेज, एक व्हिलेज आपण जस्ट एक डेमो फॉर्म भरतोय तर आपण एक कुठलं तरी व्हिलेज इथे सिलेक्ट करणार. मी आता दहीगाव सिलेक्ट केले. त्यानंतर पिनकोड, एक मनाने मी इथे पिनकोड पण टाकलेला आहे, पण तुम्हाला इथे जे तुमची प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे तर तुम्हाला ती प्रॉपर इन्फॉर्मेशन टाकायची आहे. आणि जो मोबाईल नंबर आहे तर तो परत एकदा इथं खाली टाकायचा आहे. आता इथं खाली आहे ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स. जर तुमच्याकडे दुसरा ॲड्रेस जर असेल तर तो करा, नाहीतर सेम ॲज परमनंट ॲड्रेस करा आणि खालच्या फॉर्ममध्ये या. आता इथं ऑदर डिटेल्समध्ये सर्वात पहिले तुम्हाला डोमिसाईल, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, येस. त्यानंतर मायनॉरिटी डिटेल्स, जर मायनॉरिटीमध्ये असाल तर येस किंवा मग नो करा. त्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे काय अपंगत्व असेल तर येस करा किंवा नो करा. त्यानंतर 10वीचं जे पासिंग इयर आहे SSC 10वीचं पासिंग इयर कोणतं आहे ते इथे टाकायचे. त्यानंतर 10वीचे जे मार्क्स आले तुम्हाला, जे पर्सेंटेज आहेत 10वीचे तर ते 10वीचे पर्सेंटेज तुम्हाला इथे टाईप करायचे. त्यानंतर 10वीला जो बोर्ड होता तर आता मी पुणे बोर्ड जो आहे तर तो इथे सिलेक्ट करतोय. तुम्ही तिथं खाली स्क्रोल करून तुमचा बोर्ड पण येईल. त्यानंतर
तुम्ही कोणत्या राज्यामध्ये 10वी केलेली आहे तर ते करायचं आहे. इथं आपण आता महाराष्ट्र सिलेक्ट करणार. त्यानंतर आता तुम्ही 12वीला ॲपियर आहात की नाही. आता आपण 12वीला सर्व ॲपियर आहे आपल्याकडं नाही. ज्यांचा गॅप असेल तर ते तिथे नो करू शकतात. त्यानंतर आता सेव्ह चेंजेसवर जायचं आहे आणि सिलेक्ट करायचं आहे. इथे वरती तुम्हाला दिसेल की डाटा अपडेट सक्सेसफुली होते आणि तुमचं नाव पण तिथे आलेलं आहे. आता तुम्हाला जे मेन रजिस्ट्रेशन आहे तर त्याच्याकडे वळायचे. CET रजिस्ट्रेशनचे इथं पहिलं ऑप्शन आहे तर तुम्हाला CET रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनवर जायचे आणि इथं खाली भरपूर प्रकारचे तुम्हाला सर्व ऑप्शन्स दिसतील. तर आता आपल्याला कोणता फॉर्म भरायचा आहे. आपल्याला भरायचा आहे नर्सिंग CET. तर इथं अंडर ग्रॅज्युएट नर्सिंग CETला जायचे आणि तिथे रजिस्टर म्हणून करायचे. ज्यावेळेस तुम्ही रजिस्टर कराल तर आता आपण सेकंड स्टेजमधलं जे रजिस्ट्रेशन आहे तर ते करतोय. जनरल इन्फॉर्मेशन आपली झाली. इथं इन्फॉर्मेशन ब्रोचर आहे ते तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. त्यानंतर इथं भरपूर सगळी माहिती आहे. ती माहिती तुम्ही वाचा आणि त्यानंतर इथं क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड या बटनावर जायचे. आता जे तुमची पर्सनल डिटेल्स आहेत जे तुम्ही पर्सनल इन्फोमध्ये भरलं होतं ते ॲज इट इज इथं परत आलेलं असतं. याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायची गरज नाही जर तुम्ही सर्व माहिती बरोबर दिलेली असेल. हा तुम्हाला जो सिक्युरिटी पिन दिलेला आहे हा सिक्युरिटी पिन तिथे एंटर करायचा आहे आणि सिक्युरिटी पिन एंटर झाल्यानंतर जे सेव्ह अँड प्रोसीड आहे तर तुम्हाला नेक्स्ट स्टेपकडे जायचे. नेक्स्ट स्टेपकडे गेल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर जो असेल तर त्या मोबाईल नंबर तुम्ही जो जनरल इन्फॉर्मेशनमध्ये किंवा बेसिक इन्फॉर्ममध्ये टाकलेला आहे तर त्या बेसिक इन्फॉर्मेशनच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक कोड येईल. तो कोड तुम्हाला फक्त इथे टाईप करायचा आहे. आता माझ्या मोबाईल नंबरवर कोड आला आहे. मी तो कोड इथे टाईप करतो आणि OTP हा व्हेरीफाय करतो. इथे तुम्हाला लगेच तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तर इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर लगेच दिसेल. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बाकीची जी इनकम्प्लीट इथे प्रोसेस दाखवतो आहे तर आता आपण हे सर्व कंप्लीट करणार. आता स्टेप 2मध्ये आपण डोमेसाईल अँड कॅटेगरी डिटेल्स इथे फिल करू. आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का तर ते ऑलरेडी इथं येस आलेलं आहे. त्यानंतर आपला जात संवर्ग निवडा म्हणजे आपली जी कॅटेगरी आहे तर आता मी इथे OBC कॅटेगरी सिलेक्ट करतोय. त्यानंतर आपण दिव्यांग व्यक्ती आहात का तर इथे मी आता नो करतोय कारण की नाही आहे. त्यानंतर मायनॉरिटी कॅटेगरीज पण नो आणि अनाथ वगैरे आहे का तर आपण अनाथ वगैरे नाही आहे. ऑर्फन जर कोणी असेल तर त्यांनी येस करा. बाकीच्यांनी ऑर्फनच्या ठिकाणी नो केलं तरी चालेल. त्यानंतर आता आपण तिथं OBCला येस केल्यानंतर खाली काही इन्फॉर्मेशन भरायला येते आपल्याला. आपली जात कोणती आहे तर ती तुमची जी जात आहे याच्यामध्ये भरपूर जातीचे क्रमांकाप्रमाणे जाती दिलेल्या आहेत. तर आता मी माळी 182 जी कास्ट आहे तर ती कास्ट मी इथे सिलेक्ट करणार आहे. सिलेक्ट झाले. त्या कास्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे का हे येईल. जर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असेल तर येस करू शकता आणि जर तुम्ही ॲप्लाय जर केलेलं असतं तर तुम्ही ॲप्लाय करू शकता. आता मी फक्त इथं ॲप्लाइड बट नॉट रिसिव्ड हे सिलेक्ट करतोय. तर ॲप्लाइड केल्यानंतर आपल्याला एक त्याची सर्टिफिकेटचा एक रिसिपिंट नंबर असतो. त्या पावतीचा नंबर असतो. तर आपल्याला फक्त पावतीचा नंबर इथं टाकायचा आहे. त्यानंतर आपण कोणत्या दिवशी जात प्रमाणपत्रासाठी ॲप्लाय केलेलं आहे तर ती डेट तुम्हाला इथे टाकायची आहे. तर मित्रांनो इथं इम्पॉर्टंट काय आहे की हे जे आहे ॲप्लाइड बट नॉट रिसिव्ड इथं मी काय केलं आहे की मी फक्त जात प्रमाणपत्रासाठी ॲप्लाइड केलेलं आहे पण अजून मला मिळालेलं नाही आहे. जर कोणाकडे जर असेल तर तिथे ते डायरेक्ट येस करू शकता आणि ज्यांनी ॲप्लाइड पण केलेलं नाही आहे ते तिथे डायरेक्ट नॉट ॲप्लाइड असं पण करू शकता. ठीक आहे. म्हणजे आता तुम्हाला इथे ओरिजिनल डॉक्युमेंटची गरज लागणार नाही आहे. त्यानंतर ज्या दिवशी आपण तिथं रजिस्टर केलं आहे किंवा कास्ट सर्टिफिकेटसाठी ॲप्लाय केलं आहे ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर इथं खाली आपण परत ऑर्फनचं बघतोय. ऑर्फन आता आपण नो करणार आहे. कोणी येस असेल तर येस करू शकता आणि आपल्याला आता 4th स्टेपमध्ये जायचं आहे. आता 4th स्टेपमध्ये आपल्याला परत जे 10वीचे मार्क्स आहेत तर ते 10वीचे मार्क्स इथे टाकायचे. इथं दिसतंय आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्स. तर आपण ऑलरेडी जनरल इन्फॉर्मेशनमध्ये ही माहिती दिलेली होती तर ती माहिती इथे ॲज इट इज झालेली आहे. आता आपण परत इथं काय करणार सेव्ह अँड प्रोसीड करणार आणि आता हा कप्पा खूप इम्पॉर्टंट आहे. हाय स्टेप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये आपल्याला एक्झामिनेशनचे सेंटर जे आहेत तर आपल्याला कोणते सेंटर्स इथे पाहिजे आहेत तर ते सेंटर्स इथे आपण चॉईस करत आहे. तर इथं 1, 2, 3, 4 असे 4 सेंटर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहेत. आणि इथं इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जर तुम्ही लवकर फॉर्म भरत आहात तर तुमचा जो फर्स्ट प्रेफरन्स आहे तर तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्समधलं सेंटर इथे CET सेल देण्याचा प्रयत्न करतं. म्हणून लवकरात लवकर तुम्हाला इथे फॉर्म भरायचे आहेत. आता आपण इथे 4 सेंटर टाकलेले आहेत. 4 सेंटरनंतर आपण सेव्ह आणि प्रोसीड करणार आणि आता नेक्स्ट ठिकाणी जाणार. आता इथं ज्यावेळेस आपण नेक्स्ट ओपन करणार तर इथे तुम्हाला तुमचा फोटोग्राफ लागणार आहे आणि तुमचे एक साईन लागणार आहे. तर आता इथं वरती सिलेक्टमध्ये जायचं आहे आणि इथे सिलेक्ट केल्यानंतर इथे काही तुम्हाला कशा पद्धतीचा फोटो अपलोड करायचा आहे तर त्याची इथं इन्फॉर्मेशन येईल. इथं येस आय ॲग्री करायचं आहे आणि नंतर इथे तुम्हाला असं ऑप्शन येईल. त्यानंतर इथं जे ओपनचं ऑप्शन आहे म्हणजे आपले फाईल ओपन इथून फाईल्स ओपन करायचे आहेत. तुम्हाला इथे ते ऑप्शन मी दाखवतो. हे जे फाईल्स ओपनचं ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करून तुम्हाला जो तुमचा फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. आता इथं जे डबल स्क्रीन आहे ती दिसत नाही. आता आपण इथे फोटो सिलेक्ट केला आहे.
त्यानंतर इथं जे अपलोडचं बटन दिसतंय तुम्हाला, तर हे अपलोडच्या बटनवर जायचं आहे आणि इथून तुम्हाला अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर सेम पद्धतीने तुम्हाला जी तुमची साईन आहे, साईनचा पण हे फोटो काढायचा आहे. इथून तुम्हाला सिग्नेचर सिलेक्ट करायचं, परत फाईल्स ओपन करायच्या आणि जे तुमची सिग्नेचरची जी फाईल असेल किंवा सिग्नेचरचा जो फोटो असेल तो फोटो तुम्हाला जस्ट इथून अपलोड करायचा आहे. आता मी इथून तो सिग्नेचर पण अपलोड केली आहे आणि आता इथे त्याला आपण साईटवर अपलोड करणार. ह्या 2 प्रोसेस झाल्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला जे आपली प्रूफ असतं, जी आपली आयडेंटिटी असते, तर आता आपल्याला ती इन्फॉर्मेशन इथं टाकायची आहे. याच्यासाठी आता इथं सिलेक्ट डॉक्युमेंट करायचं. सिलेक्ट डॉक्युमेंट केल्यानंतर इथं भरपूर तुमचं आधार कार्ड, वोटर आय डी, ड्रायव्हिंग लायसन्स येईल. तर मी आता वोटर कार्ड सिलेक्ट करतोय आणि वोटर कार्डला अपलोड करतोय. अपलोड केल्यानंतर ह्या अपलोडच्या बटनवर गेल्यानंतर परत तुम्हाला इथे फाईल्स ओपनचं ऑप्शन दिसेल. फाईल्स ओपनमध्ये जायचं आहे आणि तुमचं जे प्रूफ असेल, आय डी प्रूफ असेल, वोटर आय डी वगैरे तुम्ही इथे अपलोड करू शकता. अपलोड इथं आल्यानंतर इथं अपलोडच्या बटनवर जायचं आहे. तुमचा वोटर आय डी पण अपलोड झाला आहे. परत तुम्हाला इथे आता यायचं आहे सेव्ह आणि प्रोसीडवर. तुम्ही त्याला एडिट पण तिथून करू शकता. त्याला सेव्ह आणि प्रोसीडवर जायचं आहे. सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर आपली जी सर्व माहिती आहे, प्रिव्ह्यू अँड व्हॅलिडेट इन्फॉर्मेशन, म्हणजे आपली जी सर्व माहिती आहे ही आपण बरोबर भरलेली आहे का हे बघण्यासाठी आपल्या इथं आपला सर्व फॉर्म परत एकदा ओपन होतोय. ही सर्व माहिती एकदा क्लिअर कटप्रमाणे काळजीपूर्वक बघायची आहे, कारण की ही माहिती आपल्या ज्या हॉल तिकीट असतं त्याच्यावर येत असते. त्यानंतर इथं जर बरोबर असेल तर आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन याच्यावर क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड फॉर नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आता इथे पेमेंटचा नेक्स्ट टॉपिक आहे. तर पेमेंटसाठी तुम्हाला इथं येस करायचं आहे. पेमेंटसाठी येस ज्यावेळेस करणार तर तुम्हाला किती पेमेंट भरत आहात, तुमच्या कॅटेगरीप्रमाणे तुम्हाला किती फीज आहे, सर्व CET सेल तुम्हाला डायरेक्ट इथं ह्या पेजवर दाखवेल. त्यानंतर इथं जे ॲप्लिकेशन फी आहे तिथे सिलेक्शनची, तर तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ते जो छोटा बॉक्स आहे त्याच्यावर सिलेक्ट करायचं, म्हणजे तुमचे 800 रुपये आता OBC कॅटेगरीसाठी आहे. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट ह्या बटनवर क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर इथे तुम्हाला पेमेंट मोड सिलेक्शन हा ऑप्शन येईल. त्यानंतर ते जे राजो पे आहे त्याच्यावर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि ॲग्री टर्म्स करायचं आहे. त्यानंतर इथे प्रोसीड ज्यावेळेस तुम्ही करणार तर वरती जे ओके बटन येतं आहे, ओके बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुमच्यासमोर एक QR कोड ओपन होईल. त्यानंतर काही कार्ड वगैरे त्याच्यातून नेट बँकिंग थ्रू तुम्ही UPI थ्रू पण पेमेंट इथे करू शकता. तर आता QR कोडनी पेमेंट करणं सोपं आहे. QR कोड तिथं ओपन करायचं आहे. त्यानंतर QR कोड ओपन केल्यानंतर कंटिन्यू आणि पे बटनवर क्लिक करायचं आहे. QR कोड आपला लोडिंग झाला आहे. ₹1 तिने एक्स्ट्रा चार्जेस घेत आहेत, ₹1.18 आणि ह्या QR कोडवरून तुम्ही 10 मिनिटाच्या आतमध्ये किंवा 12 मिनिटाच्या आतमध्ये इथं वरती टाईम पण येतोय, तुम्ही तिथून पेमेंट करू शकता. एकदा तुमचं पेमेंट, आता आपण इथं सध्या एक्झिट करतोय कारण की आपण एक डेमो फॉर्म भरतोय. एकदा तुमचं पेमेंट कंप्लीट झालं की तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तर तो प्रिंट करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे CETचं रजिस्ट्रेशन आहे, BSc नर्सिंग CETचं, तर हे BSc नर्सिंगचं CETचं रजिस्ट्रेशन अशा पद्धतीने करू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. ओके फ्रेंड्स, तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ सर्वांना समजलेला आहे. जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही डाऊट जर असतील, फॉर्म भरताना जर काही डाऊट जर आले तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. त्याचबरोबर आपला ह्या व्हिडिओचं जे डिस्क्रिप्शन आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये मी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केलेली आहे. काउन्सिलिंगबद्दल आणि एक्झामबद्दलच्या फर्दर डिटेल्ससाठी तुम्ही तो व्हॉट्सअप ग्रुप आजच जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सर्व जी इन्फॉर्मेशन आहे ऑन डेट तुम्हाला प्रॉपरली व्हॉट्सअप ग्रुप थ्रू तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबरमधून भेटत राहील. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला जर असेल तर व्हिडिओला लाईक करा. काही डाऊट जर असतील कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की नर्सिंग ॲडमिशन्स आणि तुमचे जे फर्स्ट इयर सेकंड इयरचे लेक्चर जे आहेत तर याविषयी सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला या मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स चॅनल थ्रू मिळणार आहे. तर चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.